नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे ॲग्री एक्सेलन्स अकॅडमीमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवेची पूर्वपरीक्षा येऊन ठेपलेली आहे ती 2024 मध्ये। ती तयार होणार आहे 28 एप्रिलला आणि त्या अनुषंगाने आपल्याकडे पूर्वपरीक्षेची तयारी परफेक्टली असायला पाहिजे। विशेषतः याच्यामध्ये इकॉनॉमिक्स सब्जेक्ट हा बारकाईने तिथे अभ्यास केला पाहिजे। नियर टू बी 15 क्वेश्चन्स ह्या इकॉनॉमिक्स सब्जेक्टवर विचारता, परंतु विद्यार्थ्यांना हे डिफिकल्ट का जातं तर त्याच्यामध्ये असलेलं लॅक ऑफ लॅक्युना टू अंडरस्टँड द एक्झॅक्टली सिलेबस ऑफ द इकॉनॉमिक्स। इकॉनॉमिक्सला जेव्हा तुम्हाला आयडेंटिफाईड करायचं असेल तर त्यावेळेस त्याचं असलेला मायक्रो लेवलवर त्याचं ॲनालिसिस होणं गरजेचं आहे। मग त्याच्यातले इन्ग्रेडियंट्स कोणते आहे, कोणत्या कॉन्सेप्ट्स आहे, कोणत्या फॅक्च्युअल डेटाज आहे, त्या सगळ्या गोष्टीवर जेव्हा तुम्ही ॲनालिसिस करता, ज्यावेळेस तुम्ही बघता तर त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी तिथं अंडरस्टँड होतं। मग अशा पद्धतीने ज्यावेळेस इकॉनॉमिक्सला समजून घ्यायचं असेल तर त्याच्यातले असलेले महत्त्वाचे घटक कोणते, उपघटक कोणते, ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा होणं अपेक्षित आहे। आणि हे अपेक्षित असताना आपल्याला त्याचा सिलेबस हे देखील माहिती असणं अपेक्षित आहे। मग सिलेबस जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेस सिलेबस हा अगदी अनकोडिफाईड करून ठेवलेला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये सुस्पष्टता अशी कोणतीही गोष्ट सांगितलेली नाही। मग ज्यावेळेस आपल्याला जर अनकोडिफाईड असेल आणि डिस्क्राइब्ड असेल तर अशा वेळेस आपल्याला अभ्यासाला एक वेगळं त्या प्रकारची असलेली बूस्टिंग जी आहे ती लवकर भेटत नाही। म्हणून आपण याला डिकोड करून घेऊ की एक्झॅक्टली की व्हॉट डू वॉन्ट टू बी आस्क्ड टू यू, की यू हॅव टू बी स्टडी दिस काइंड ऑफ अ एरिया, आणि तो एरिया तुम्ही रीड केल्यानंतर तुमची जी पूर्वपरीक्षा असेल तर त्या पूर्वपरीक्षेमध्ये बऱ्यापैकी तुम्हाला मार्क्स फेच करता येऊ शकतं। मग ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला पर्टिक्युलर ह्या इकॉनॉमिक्सचं डिकोडेशन जेव्हा करणार आहे तर हे घटक आपल्याला याच्यामध्ये सापडणार आहे। मग ह्या घटकांचेही उपघटक आपल्याला महत्त्वाचं आहे ते समजून घेणं गरजेचं आहे। मग पहिला घटक आहे तो म्हणजे काय, समग्रलक्षी अर्थशास्त्र, ज्याला आपण मॅक्रो इकॉनॉमी म्हणतो। मग आता इथून सुरुवात होती की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मॅक्रो इकॉनॉमी आणि मायक्रो इकॉनॉमी। मग ज्यावेळेस आपण मॅक्रो इकॉनॉमी म्हणतो त्यावेळेस आपल्याला त्याच्यातला डिफरन्स हा मॅक्रो इकॉनॉमी सोबत डिफरंट करणं गरजेचं आहे। मग समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे मॅक्रो इकॉनॉमी, म्हणजे मोठ्या स्तरावर केला गेलेला अभ्यास अर्थशास्त्राचा। मायक्रो लेवलचा केलेला अभ्यास म्हणजे अगदी सूक्ष्म स्वरूपामध्ये केला गेलेला अभ्यास म्हणजे मायक्रो इकॉनॉमी। मग हे जेव्हा आपण सगळं बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येतंय की पर्टिक्युलर ह्या दोन स्वरूपामध्ये ज्यावेळेस अभ्यासाची गती तुम्हाला प्राप्त करायची असेल तर त्याचे डिफरन्सही तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे। मग आता आपल्याला इथं स्पष्टपणे दिलं आहे मॅक्रो इकॉनॉमी। मग मॅक्रो इकॉनॉमी म्हणजे मोठ्या स्तरावर केलेला अभ्यास अर्थशास्त्राचा। मग त्याच्यामध्ये काय येतं तर पहिलं येतं राष्ट्रीय उत्पन्न, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात नॅशनल इन्कम। काय म्हणतात? नॅशनल इन्कम। मग आता नॅशनल इन्कम ज्यावेळेस आपल्याला सांगायचं असतं, व्हेन वी वॉन्ट टू बी टॉक्स अबाउट द नॅशनल इन्कम्स, अगर हमने वो देखा जाए तो आपल्याला त्याच्यामध्ये काय दिसतंय की पर्टिक्युलर एखाद्या कंट्रीचं असलेलं नॅशनल इन्कम आहे, म्हणजे एखाद्या कंट्रीचं असलेलं इन्कम किती आहे। मग आज इंडियाचं इन्कम किती आहे, USA इन्कम किती आहे, त्या प्रकारचं असलेल्या स्वरूपामध्ये तुमच्या चायनाचं इन्कम कसं आहे, हे इन्कम जेव्हा तुम्ही सांगता तर ते इन्कम सांगता वेळेस पर्टिक्युलर काही टर्मिनॉलॉजी यूज करतात। ते म्हणजेच काय तर GDP आहे, त्याच्यानंतर GNP आहे, त्याच्यानंतर NNP आहे, त्याच्यानंतर NDP आहे। अशा विविध प्रकारच्या ज्या कॉन्सेप्ट्स आहे त्या कॉन्सेप्टच्या अनुषंगाने तुम्ही त्या देशाचं असलेलं इन्कम सांगायचा प्रयत्न करताय। मग अशा पद्धतीने आपल्याला व्हॉट इज मीन बाय द GDP, व्हॉट इज द मीन बाय द GNP, वी हॅव टू बी कॅटेगराइज और वी हॅव टू बी सबस्टिट्यूट विदिन दिस पर्टिक्युलर स्ट्रीम्स। मग वी हॅव टू बी सेट टू अलॉंग विथ दॅट द डेफिनेशन ऑफ द GDP, त्याच्यानंतर GNP ची डेफिनेशन्स काय, डिफरन्स काय आहे, NNP का बरं काढला जातो, NDP का बरं काढला जातो, दिस कॉन्सेप्ट हॅज टू बी क्लिअर बाय वे ऑफ दिस पर्टिक्युलर थिंग्स। मग अशा वेळेस आपण जेव्हा बघतो तर हे नॅशनल इन्कम, मग नॅशनल इन्कमच्या असलेल्या स्वरूपामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी तिथं बघायच्या आहे। म्हणजे प्रत्येक देशाचं नाही, परंतु कंपॅरेटिव्ह जेव्हा स्टडी केला जाईल तर त्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचा असलेला संदर्भ लागणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे मॅक्रो इकॉनॉमी आपल्याला दुसरं बघायचं आहे दारिद्र्य, त्याला म्हणजे पॉवर्टी म्हणतो। काय म्हणतो? पॉवर्टी। मग पॉवर्टीमध्ये काय बघायचं किंवा पॉवर्टी चॅप्टर्समध्ये काय बघायचं तर पहिली गोष्ट पॉवर्टीची डेफिनेशन बघावं लागणार आहे। डेफिनेशनवर बऱ्यापैकी क्वेश्चन्स विचारलेले आहे। त्याच्यानंतर पॉवर्टीचे टाइप्स आपल्याला बघावं लागेल। मग पॉवर्टीचे टाइप्समध्ये ॲब्सोल्यूट पॉवर्टी आहे, रिलेटिव्ह पॉवर्टी आहे। मग ही ॲब्सोल्यूट पॉवर्टी म्हणजे काय, रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणजे काय, हे आपल्याला तिथं अंडरस्टँड करून त्याचं कॅल्क्युलेशन कसं केलं जातं। मग कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याकडे विविध प्रकारच्या कमिटीज होत्या, त्या कमिटीचं आपल्याला काय करायचं आहे
संदर्भ घ्यायचा आहे. जसं की दांडेकर रथ कमिटीज आहे, त्याच्यानंतर लक्कडवाला कमिटीज आहे, अलग गट आहे, त्याच्यानंतर रंगराजन कमिटीज आहे. मग अशा विविध प्रकारच्या ज्या कमिटीज आहे त्या कमिटीजचा आपल्याला तिथं संदर्भ घ्यायचा आहे. म्हणजे एकंदरीत त्या प्रकारची असलेली ही जी पॉवर्टी लाईन कॅल्क्युलेट करायची आहे, ती पॉवर्टी लाईन कॅल्क्युलेट करणारे व्यक्ती कोण हे भारताच्या असलेल्या संदर्भामध्ये विशेषतः बघायचं आहे. म्हणजे एकंदरीत पॉवर्टी कॅल्क्युलेशन कसं आहे आणि त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टी कोणती. मग पॉवर्टी कमी करण्यासाठी, दारिद्र्य कमी करण्यासाठी गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्स कोणते कोणते आहे ते इनिशिएटिव्स पण आपल्याला स्टडी करायचं आहे. लाईक योजना 20 पॉईंट्स प्रोग्राम असेल, गरिबी हटाव योजना असेल, अशा विविध जे प्रोग्राम्स आहे वी हॅव टू बी स्टडी ओव्हर दिअर बिकॉज ऑफ द कंटिन्युअसली द कमिशन्स ऑफ महाराष्ट्र हैज बीन आस्क्ड द क्वेश्चंस ऑन रिगार्डिंग दैट. फॉर दैट रीजन्स वी हैव टू टेक द कॉग्निजेंस, वी हैव टू टेक द पर्टिकुलर नोशंस कि हमें इस पे क्वेश्चन पूछा जा सकता है. तो फॉर दैट रीजन्स हमें वो पढ़ना ही पडेगा. तो अशा प्रकारचा असलेला पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे बेरोजगारी, त्याला आपण अनएम्प्लॉयमेंट म्हणतो. अनएम्प्लॉयमेंट जेव्हा आपण बघतो तो त्यावेळेस अनएम्प्लॉयमेंटची भाषा किंवा अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काय तर त्याची डेफिनेशन बघावं लागेल. परत त्याची आपल्याला काय बघावं लागणार आहे, टाइप्स बघावं लागणार आहे. मग अनएम्प्लॉयमेंटमध्ये विविध प्रकारचे टाइप्स आहे. डिस्गस अनएम्प्लॉयमेंट, एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट, सायक्लिकल अनएम्प्लॉयमेंट, अनसायक्लिकल एम्प्लॉयमेंट, अशा विविध प्रकारच्या असलेल्या ज्या टाइप्स आहे त्या टाइप्स आपल्याला इथं काय करायचे आहे, स्टडी करायचे आहे. आणि त्यासोबत गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह्स काय आहे की तुमच्या असलेले बेरोजगारी कमी करण्यासाठी. मग आता ही जी अनएम्प्लॉयमेंट आहे ती अनएम्प्लॉयमेंट कॅल्क्युलेट करणारे आपल्याकडे काही पर्टिक्युलर इन्स्टिट्यूशन आहे. त्या इन्स्टिट्यूशनवरही देखील आपल्याला काय विचारला जातो, क्वेश्चन विचारला जातो. मग अनएम्प्लॉयमेंट कॅल्क्युलेशन करणारी इन्स्टिट्यूशन कोणती, त्या इन्स्टिट्यूशनचं असलेलं कॅल्क्युलेटिव्ह मेथड्स काय काय आहे, व्हॉट आर द बेसिस हॅज बीन टेकन बाय दिस पर्टिक्युलर इन्स्टिट्यूशन टू कॅल्क्युलेट द अनएम्प्लॉयमेंट्स. वी हॅव टू टेक दिस काइंड ऑफ अ थिंग्स टू स्टडी आणि त्या पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लर्न करायच्या आहे. सोबतच जेव्हा मॅक्रो इकॉनॉमी म्हणजे त्या देशाचा असलेली काही महत्त्वाची गोष्ट असेल तर ती म्हणजे काय असणार आहे, मनी आणि करन्सी. काय आहे, मनी आणि करन्सी. मग मनी आणि करन्सीच्या संदर्भामध्ये काय विचारल्या जातो, मग मनी आणि करन्सीच्या संदर्भामध्ये त्याचे टाइप्स जास्त विचारल्या जातात. मग त्या प्रकारचं मनी कोण प्रिंट करतं तर त्या प्रकारचा असलेला RBI आहे. मग त्या RBIच्या संदर्भामध्येही आपल्याला फंक्शन किंवा काही गोष्टी विचारल्या जातात. बँकिंग सेक्टरमध्ये तर एक स्पेसिफाईडली RBI आहे. मग अशा वेळेस RBIचाही संदर्भ आपल्याला तिथं घेता येऊ शकतो. मग अशा वेळेस मनी काय आहे, त्याचे टाइप्स काय आहे, जर टाइप्समध्ये बघायला गेलं तर M0, M1, M2, M3 अशा प्रकारचे विविध प्रकारचे जे टाइप्स येतात तर टाइप्स आपल्याला तिथं बघायचे आहे. आणि हे टाइप्सवर क्वेश्चन विचारल्या जातात की विच टाइप्स ऑफ द करन्सी हॅज बीन लीड टू द पर्टिक्युलर इन्फ्लेशन. मग इन्फ्लेशनसाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत आहे हे सगळं आपल्याला त्याच्या अंतर्गत बघता येऊ शकतं. म्हणजे थोडक्यात आपल्याकडे जेव्हा मॅक्रो इकॉनॉमीचा जेव्हा स्टडी केला जातो तर प्रत्येक अशा ह्या सगळ्या मोठमोठ्या गोष्टींचा तिथं काय करायचं आहे, स्टडी करायचा आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी जर आपण स्टडी प्रॉपरली इन डेप्थ केला तर आपल्याला माहिती की याच्या बाहेर जास्त क्वेश्चन विचारल्या जात नाही. हेच क्वेश्चन कंटिन्युअसली राऊंड अँड राऊंड काय केल्या जात आहे, फिरवल्या जात आहे. त्यामुळे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे इन्फ्लेशन. मग इन्फ्लेशनच्या ज्यावेळेस आपण संदर्भात म्हणतो तर त्यावेळेस आपल्याला एक लक्षात येतंय की इन्फ्लेशनच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की व्हॉट इज द एक्झॅक्टली मिनिंग ऑफ द इन्फ्लेशन अँड सेकंड वन इज युअर द टाइप्स ऑफ द इन्फ्लेशन. काय आहे, टाइप्स ऑफ द इन्फ्लेशन. मग आता टाइप्स ऑफ द इन्फ्लेशन जेव्हा आपण बघतो तर मग तिथं आहे क्रिपिंग आहे, वॉकिंग आहे, त्याच्यानंतर तुमची रनिंग इन्फ्लेशन आहे. मग हे इन्फ्लेशन जे काउंट केलं जातं हे वाढलं आहे का, कमी झालेलं आहे का, कारण की भारत देशामध्ये इन्फ्लेशन वाढत जातंय. मग वाढलेल्या इन्फ्लेशनला कंट्रोलिंग मेजर्स काय आहे, मग हे कंट्रोलिंग मेजर्स कशा पद्धतीने यूज केल्या जातात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं चर्चा करायच्या आहे किंवा बघायच्या आहे. सोबतच ह्या इन्फ्लेशनमध्ये CPI काय आहे, त्याच्यानंतर WPI काय आहे आणि सध्या रिसेंटली आपल्याकडे आता प्रोडक्शन प्राइस इंडेक्स ह्या नावाची चर्चा भरपूर होताना आपल्याला दिसून येते. मग अशा वेळेस आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की एक्झॅक्टली नेमकं कशा पद्धतीचं आहे आणि कोणत्या स्वरूपातलं आपल्याला ते दिसून येणार आहे. मग हे जेव्हा आपण बघतो तर हे चलनवाढ असेल किंवा इन्फ्लेशन असेल त्या इन्फ्लेशनचा असलेला संदर्भ आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. म्हणजे आपल्याला भारत देशाचा मोठ्या स्तरावर जेव्हा अभ्यास करायचा असेल तर ह्या सगळ्या गोष्टीवर आपल्याला काय करावं लागणार आहे, फोकस तिथं करावा लागणार आहे.
सोबतच आपल्याला अजून पुढचा एक पॉइंट आहे तोही स्टडी करावा लागेल, तो म्हणजे काय, वृद्धी आणि विकास, ज्याला आपण काय म्हणतो, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. काय, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ह्या पद्धतीने ग्रोथ अँड डेव्हलपमेंटचा ज्यावेळेस आपण संदर्भ घेतो त्यावेळेस ग्रोथ अँड डेव्हलपमेंटची असलेली डेफिनेशन काय हे तुम्हाला विचारल्या जाणार आहे. आणि त्याच्यामध्ये विशेषतः जा काय विचारलं असत तर तो म्हणजे डिफरन्शिएट आहे. काय आहे, डिफरन्शिएट, की याच्यामध्ये डिफरन्स काय, व्हॉट इज मीन बाय द ग्रोथ अँड व्हॉट इज मीन बाय द डेव्हलपमेंट. यू हॅव टू बी जस्ट कॅटेगराइज ओव्हर देअर, की तुम्हाला ह्या पद्धतीचा कम्पॅरेटिव्हली तिथं क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सोबतच त्याच्यामध्ये त्याच्यातला जो फरक आहे तो विचारणार, त्याची जी मूलभूत संकल्पना आहे की व्हॉट इज मीन बाय द ग्रोथ, आणि ग्रोथ पाहिजे का डेव्हलपमेंट पाहिजे, कारण की आपण ग्रोथच्या नावाखाली आपण डेव्हलपमेंट करतोय का, हा पण एक पद्धतीचा असलेला क्वेश्चन तयार होतोय. म्हणजे एका साईडला पॉप्युलेशन वाढती म्हणजे ग्रोथ होतीये, पण सगळ्या पॉप्युलेशनला त्या प्रकारचं असलेलं हेल्थ भेटतंय का, त्या प्रकारचं असलेलं एम्प्लॉयमेंट भेटतंय का, त्या प्रकारचं असलेलं सगळ्या गोष्टीची अवेलेबिलिटी होती आहे का. दीज आर द मेजर प्रॉब्लेम्स हॅज बीन फेस्ड बाय द इंडियन पॉप्युलेशन्स. फॉर दॅट रिझन्स वी हॅव टू बी टूक द एक्झॅक्टली द कॉग्निझन्स और वी हैव टू बी टेक द एक्जैक्टली द नोशंस ऑफ अ पर्टिकुलर थिंग्स, कि वो हमारे इंडिया में कितना कंट्रीब्यूट कर रहा है, उसके वजह से हमारे इंडिया की डेव्हलपमेंट हो रही है की नाही, क्या फक्त आपण फक्त ग्रोथ अँड ग्रोथच बघतोय. मग अशा पद्धतीचं असलेलं एक ॲनालिसिस बेसिसवर क्वेश्चन विचारला जातो. त्याच्यानंतर विविध प्रकारचे असलेले डेव्हलपमेंटल आपण म्हणतो इंडिकेटर्स असतात, ज्याला आपण निर्देशांक म्हणतो. जसं की एखाद्या देशाला हा देश डेव्हलप्ड आहे की नाही हे बघण्यासाठी विविध प्रकारचे इंडिकेटर्स असतात, जसं की HDI आहे, त्याच्यानंतर GDI आहे, त्याच्यानंतर GII आहे, त्याच्यानंतर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आहे, त्याच्यानंतर त्या प्रकारचं असलेलं पर्टिक्युलर तुमचं असलेलं PHDI आहे, PHDI आहे. अशा प्रकारचे इंडिकेटर जेव्हा तुम्ही बघता तर त्यावेळेस तो देश प्रॉपरली त्या स्वरूपामध्ये इथं डेव्हलप झालाय की नाही हे इथं अनालिसिस केलं जातं. मग हे अनालिसिस करण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचा युटिलायझेशन करणं गरजेचं आहे. आणि ह्या अनालिसिसवरून, ह्या इंडिकेटर्सवरून वी कॅन बी फाइंड आउट द एक्झॅक्टली द व्हॉट द पोझिशन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर कंट्रीज इन द वर्ल्ड, आणि वी हॅव टू बी लुक ओव्हर द इंडिया ऑल्सो. मग अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी तिथं आपल्याला काय करायचं आहे, डिस्कस करायच्या आहे. त्याच्यानंतर आहे महत्त्वाची कॉन्सेप्ट, ती म्हणजे काय, शाश्वत विकास, ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो. मग जी डेव्हलपमेंट तुम्ही करणार आहे ती डेव्हलपमेंट सस्टेनेबल आहे का, दिस इज अ प्रायमरी फोकस ऑफ आवर कंट्रीज, बिकॉज we on the other sides we are making the kind of a growth oriented सगळ्या ज्या गोष्टी करतोय, परंतु आपला फोकस हा डेव्हलपमेंट ओरिएंटेशन जेव्हा करणार आहे ती लॉंग टर्म साठी असणार आहे का. आज आपण त्या प्रकारचं असलेलं फॉरेस्ट कट करतोय आणि फॉरेस्ट कट करून आपण मेट्रोज तिथं टाकतोय, परंतु हे मेट्रो टाकून खऱ्या अर्थाने आपल्याला ऑक्सिजन देणार आहे का, सस्टेनेबिलिटी आहे का, आपल्याकडे पॉप्युलेशन वाढतीये, CO2 वाढतोय, ग्रीन हाऊस गॅस वाढताय. मग ह्या सगळ्या गोष्टीमुळं आपलं ॲग्रिकल्चर पण डिक्लाइन होत चाललंय. मग हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते सस्टेनेबिलिटी आहे का, मग ह्यावर असलेला विकास आणि त्या स्वरूपामध्ये असलेला क्वेश्चन्स विचारल्या जाण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यामधले काही जे घटक आहे ते घटकही आपल्याला काय करायचे आहे, चर्चा करायची आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला ग्रोथ आणि डेव्हलपमेंट, वृद्धी आणि विकास याच्यामधला असलेला हा सुरुवात आणि द एंड अशा पद्धतीने आपल्याला तिथं करावं लागणार आहे. बघा, आपल्याला ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस हे जेव्हा सिलेबस डिकोड करतो तर त्याच्यातले महत्त्वाचे घटक कोणते आहे हे आपल्याला इथं लक्षात येऊ शकतात. त्याच्यात नंतर तिसरा महत्त्वाचा आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स मधला घटक, तो म्हणजे काय आहे, सार्वजनिक वित्त, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात पब्लिक फायनान्स. मग आता पब्लिक फायनान्सचा ज्यावेळेस संदर्भ घेतो तर पब्लिक फायनान्सचा असलेला संदर्भ काय आहे ते नीट लक्षात घ्या. पब्लिक फायनान्स हा सगळ्यात महत्त्वाचा असलेला प्रबोगंडा आहे. ज्यावेळेस आपण म्हणतो की वी आर लिव्हिंग इन द गव्हर्नमेंट असलेल्या कंट्रीजमध्ये, म्हणजे आपल्याकडं गव्हर्नमेंट स्ट्रॉंग आहे आणि गव्हर्नमेंटच्या ओरिएंटेशनने आपल्या सगळ्या इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीज पार पाडल्या जातात. मग ज्यावेळेस गव्हर्नमेंटच्या ओरिएंटेशनने ज्यावेळेस इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीज पार पाडल्या जात असतील तर त्यावेळेस ह्या पब्लिक फायनान्सच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या जातात, तिथं कन्सिडर केल्या जातात. मग आपण जेव्हा बजेट म्हणतो तेव्हा बजेटच्या संदर्भात ही काय आहे, बजेट म्हणजे काय, एका प्रकारचं असलेलं पब्लिक फायनान्स आहे. मग हे बजेट काय आहे, बजेटचे प्रकार कोणते आहे, बजेट्स म्हणजे काय, बजेटमध्ये काय केलं जातं, मग एक्सपेंडिचर किती आहे, रेव्हेन्यू किती आहे, कारण की अल्टिमेटली इट शोज द पॉवर ऑफ द गव्हर्नमेंट और इट शोज द कॅपॅसिटी ऑफ द गव्हर्नमेंट, बिकॉज ऑफ द गव्हर्नमेंट हॅज टू मेक द लॉज फॉर द वेलफेअर ऑफ द पीपल्स अँड अलॉंग विथ दॅट
दे हॅव टू बी डू द अकॉर्डिंग टू द वेलफेअर ऑफ द पीपल्स फॉर दॅट रेसिडेंट. आणि त्या स्वरूपामध्ये जेव्हा हे काम करणार आहे तर त्यावेळेस तुम्हाला बजेट मांडणं हे गरजेचं आहे. आणि बजेटच्या माध्यमातून गव्हर्नमेंट असलेलं एक्सपेंडिचर किती आहे, गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू किती आहे, हा सगळा आपल्याला तिथे संदर्भ लागतो. म्हणून ज्यावेळेस पब्लिक फायनान्सची गोष्ट केल्या जाते, मग पब्लिक फायनान्समध्ये प्रामुख्याने कशाच्या स्वरूपात, तर त्या प्रकारे बजेटच्या स्वरूपामध्ये चर्चा करायची आहे. म्हणजे पब्लिक फायनान्समध्ये महत्त्व काय आहे, बजेटला आहे. बजेटला आपल्याला तिथं चर्चा करायची. सोबतच त्या प्रकारच्या तुमच्या असलेल्या पब्लिक फायनान्स आणि त्या प्रकारची असलेली जी फिस्कल पॉलिसी आहे, काय आहे, फिस्कल पॉलिसी. फिस्कल पॉलिसी म्हणजेच काय, गव्हर्नमेंटची पॉलिसी. मग ती गव्हर्नमेंटची पॉलिसी कशी आहे, कोणत्या स्वरूपात आहे. म्हणून बघा ना, ज्यावेळेस बजेट आपलं असतं किंवा बजेट जेव्हा पब्लिश केलं जातं तर बजेटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा सगळ्या लोकांचा दृष्टिकोन असतो की आपल्याला ह्या बजेटमध्ये कशा पद्धतीचा फायदा होणार आहे. म्हणजे इन्कम टॅक्स वाढलाय का, इन्कम टॅक्स कमी झालाय का, की इनडायरेक्ट टॅक्स वाढलेला आहे. अशा विविध प्रकारच्या संकल्पना जेव्हा मोबलाइज पद्धतीने तिथं अंडरस्टँड केल्या जातात, तिथं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. अनफॉर्च्युनेटली आपल्या इंडियामध्ये त्या गोष्टीवर चर्चा होत नाहीये आणि त्या ओरिएंटेशनने आपल्याला त्याच्यावर डिबेट करणं अपेक्षित आहे की हे टॅक्सेशन वाढलं पाहिजे का, कमी झालं पाहिजे का. अशा विविध संकल्पना, अशा सगळ्या विविध कॉन्सेप्ट्स वी हॅव टू बी स्टडी हिअर. त्याच्यानंतर आहे फिस्कल पॉलिसी. त्याच्यानंतर बजेट कॉन्सेप्टचं आहे, बजेटची असलेली प्रोसिजर आपल्याला बघायची आहे. त्याच्यानंतर लेखा आणि लेखापरीक्षण आहे. लेखा आणि लेखापरीक्षण म्हणजे अकाउंटन्सी. मग अकाउंटन्सी जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो तर त्यावेळेस आपल्याकडं इथं अकाउंटन्सी काउंट करण्यासाठी आपल्याकडे एक आहे, ते म्हणजे कोण, कॅग आहे. कोण आहे, कॅग, कंट्रोलर ऑडिटर जनरल्स. आणि त्याच्या पद्धतीने आपल्याकडे ही जी अकाउंट आहे तो हँडल केला जातो. मग कॅगचं प्रोव्हिजन्स काय आहे, कॅगची असलेली पॉवर्स काय आहे, कशा पद्धतीने आहे, हे सगळं आपल्याला तिथं चर्चा करायची. सगळ्यात महत्त्वाचं आहे फिनान्शियल रिफॉर्म्स. काय आहे, फिनान्शियल रिफॉर्म्स, वित्तीय सुधारणा. मग फिनान्शियल रिफॉर्म्स ज्या स्वरूपामध्ये आपण बघतो की आपला इंडिया ज्या स्वरूपामध्ये होता तो आता आहे का नाही. म्हणजे 1950s to 80s मध्ये ज्या प्रकारे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी होती विदिन द इंडिया ती आता आहे का नाही. इट हॅज बीन चेंज कंटिन्युअसली. मग अशा वेळेस आपल्याकडं काही फिनान्शियल रिफॉर्म्स आपण ॲडॉप्ट केलेले आहे. मग हे फिनान्शियल रिफॉर्म्स काय आहे, कोणत्या पद्धतीचे आहे, आणि विशेषतः त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर 1992ची जी पॉलिसी आहे पर्टिक्युलर असलेली LPG पॉलिसी, ती LPGची पॉलिसी काय सांगते आणि त्या फिनान्शियल रिफॉर्म्सच्या माध्यमातून आपल्याकडं बँकिंग सेक्टरमध्ये काय रिफॉर्म्स केले, आपली इकॉनॉमी क्लोज इकॉनॉमीवरून ओपन इकॉनॉमी झाली आहे. मग ह्या सगळ्या गोष्टीचा ज्यावेळेस आपण संदर्भ घेतो तर त्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी तिथं अंडरस्टँड होणं गरजेचं आहे. मग अशा पद्धतीने फिनान्शियल रिफॉर्म्स पण बघता येऊ शकतं. त्याच्यानंतर आहे आपल्याकडं सगळ्यात महत्त्वाचं टॅक्स आहे. काय आहे, टॅक्स आहे. इंडियन गवर्नमेंट को अगर जीना है तो वो उसके वजह से उसके लिए हमें टैक्सेशन बहुत इंपॉर्टेंट स्टडी करनी ज़रूरत है. तो टैक्सेशन के विदिन क्या होता है, तो टैक्सेशन के अंदर हमारे पास दो टाइप्स के होते हैं. एक आहे इनडायरेक्ट टॅक्स, एक आहे डायरेक्ट टॅक्स. मग त्याचे टाइप्स आपल्याला बघायचे आहे. डायरेक्ट टॅक्स काय आहे, इनडायरेक्ट टॅक्स काय आहे, सोबतच त्या प्रकारचा असलेला GST काय आहे, हा GST काय सांगतो, GSTचं असलेले इम्प्लिकेशन्स काय झाले, व्हॉट वॉज द इम्प्लिकेशन्स ऑफ दिस GST अँड व्हॉट विल बी द बेनिफिट ऑफ द GST. मग इनडायरेक्ट टॅक्सेशनच्या माध्यमातून आपण हे GST आपण आणलेलं आहे किंवा इनडायरेक्ट टॅक्स अबॉलिश केले आणि GST आणलेला आहे. मग हे जेव्हा आपल्याला सगळं बघायचं असेल तर त्यावेळेस ही कर रचना आणि हे टॅक्सेशनचे असलेले सगळे प्रॉब्लेम्स किंवा त्याचे असलेले सोल्युशन्स गव्हर्नमेंटने कसे आणलेले आहे आणि ह्या संदर्भामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असेल ह्या सगळ्या तिथं बघायच्या आहे. इंडियाचं टॅक्सेशन पॉलिसीज कशा आहे त्या सगळ्या बघायच्या आहे. व्हॅट काय आहे, त्याच्यानंतर कास्केडिंग इफेक्ट्स काय होता, मग याच्यामुळे काय परिणाम झाला, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायचं आहे. लेव्ही टॅक्स काय, गुगल टॅक्स काय आहे, ॲड व्होलोरम टॅक्स काय आहे, हे सगळ्या कॉन्सेप्ट त्याच्यामध्ये आपल्याला तिथं अंडरस्टँड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आहे सगळ्यात महत्त्वाचं फिनान्शियल कमिशन. काय आहे, फिनान्शियल कमिशन. आपल्याकडं सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये जेव्हा फिस्कल डिसिप्लिन मेंटेन करायची असेल तर त्यावेळेस वी हॅव टू बी मेक शुअर दॅट की our state has to be depend on the central government and the central government duty is to protect the interest of the state government. For that reasons अपने पास जो सेंट्रल गवर्नमेंट का पैसा है वो कुछ काइंड ऑफ पैसा हम किसको देते हैं, तो स्टेट को देते हैं. और स्टेट का जो रेवेन्यू कलेक्टिव है वो कहाँ पे भेजते हैं, हम सेंट्रल में भेज देते हैं.
फॉर दैट रीजंस हमें यह भी पता होता है कि एग्जैक्टली हमारे पास कितना स्टेट का रेवेन्यू है और वो सेंट्रल के पास कितना जा रहा है, और सेंट्रल उसमें से कितना पैसा रिटर्न स्टेट को दे रहा है, उसको बोलते हैं फिस्कल डिसिप्लिन। और ये फिस्कल डिसिप्लिन जो रहता है वो उसमें परसेंटाइल रहता है। तो फिर परसेंटाइल कितना है, तो 41% है। अब ये 41% देते हैं कि नहीं देते वो अलग बात है, लेकिन हमें ये पता होना चाहिए की ये फिस्कल डिसिप्लिन कशा पद्धतीने केला जाणार आहे। मग अशा पद्धतीने इथं सेंट्रल स्टेटचं रिलेशन विद इन द फिनान्शियल रिलेशन्स हे आपल्याला तिथं काय करायचं आहे, बघायचं आहे। मग हे जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी तिथं बघणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर आहे टॅक्स रिफॉर्म्स। काय आहे, टॅक्स रिफॉर्म। अपने इंडिया में सगळ्यात मोटा प्रॉब्लम क्या है कि अपने पास सब कमाते लेकिन पैसा किसको गवर्नमेंट को देना नहीं है, तो फिर हमारे पास टैक्स एग्जम्पशंस होता है और टैक्स अवॉइडेंस होता है। तो हमारे इंडिया में टैक्स अवॉइडेंस ज्यादा है रादर देन योर टैक्स एग्जम्पशंस। तो टैक्स अवॉइडेंस क्या है, अवॉइडनेस क्या है, उसके प्रोविजंस क्या क्या है, अगर वो कोई बंदा करता है तो उसकी वजह से हमारे इंडिया को इकॉनॉमी को कितना फटका भेटता है। मग अशा हे सगळे जेव्हा गोष्टी आपण ॲनालिसिस करतो तर त्यावेळेस आपण टॅक्सेशन रिफॉर्म्स आणलेले आहे। मग हे टॅक्सेशन रिफॉर्म्स काय आहे, टॅक्सेशनच्या रिफॉर्म्सच्या कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या जातात आणि ह्या सगळ्या जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेस हे सगळं पब्लिक फायनान्समध्ये इन्क्लूड केल्या जात आहे। मग हे सगळं आपण जेव्हा ॲनालिसिस करणार आहे तर आपल्याला याच्यामधून सगळ्या गोष्टी तिथं दिसणार आहे। आणि लास्टला आहे त्या पद्धतीचं ते म्हणजे इंटरनॅशनल असलेले जेवढे पण काही इन्स्टिट्यूशन असेल त्या इन्स्टिट्यूशनचा स्टडी आणि सोबतच त्या प्रकारचा असलेला बीओपी आणि त्या प्रकारचा बीओटी, बॅलन्स ऑफ पेमेंट अँड बॅलन्स ऑफ ट्रेड, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला तिथं बघायचं आहे। मग ज्यावेळेस आपण म्हणतो की वी आर लिव्हिंग इन द ग्लोबलायझेशन इरा आणि ह्या ग्लोबलायझेशन इरामध्ये आपल्याला काय करायचं असतं की दुसऱ्या देशासोबत इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट बिझनेस करायचा असतो। मग इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट बिझनेस जेव्हा आपल्याला करायचा असेल तर त्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी अंडरस्टँड होणं गरजेचं आहे की एक्झॅक्टली कशा प्रकारचं असलेलं इंटरनॅशनल रिलेशन्स विद इन द फिनान्शियल स्टेटमेंट आपल्याला कशा पद्धतीने एक्झिक्यूट करता येऊ शकतं। मग अशा वेळेस आपल्याला काही थेरीज आहे इंटरनॅशनल लेवलच्या इकॉनॉमिकलच्या ओरिएंटेशननी तेही बघायचंय। बीओपी बीओटी काय आहे हेही बघायचं आहे। बॅलन्स ऑफ पेमेंट, बॅलन्स ऑफ ट्रेड अशा पद्धतीचं असलेलं बघायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याकडे जे फॉरेन पॉलिसीज आहे विद इन द इकॉनॉमिकल स्ट्रीम, त्या इकॉनॉमिकल स्ट्रीम मध्ये आपल्याला ज्या काही गोष्टी फिनान्शियल ॲक्टिव्हिटीज करतो तेही आपल्याला तिथं बघायचं आहे। त्याच्यानंतर पर्टिक्युलर काही ज्या इन्स्टिट्यूशन आहे जसं की WTO आहे, IMF आहे, त्याच्यानंतर तुमचं असलेली UN आहे, त्याच्यानंतर तुमची असलेली वर्ल्ड बँक आहे, अशा विविध प्रकारच्या ज्या इन्स्टिट्यूशन आहे त्या इन्स्टिट्यूशन्स आपल्याला स्टडी करायचं आहे। त्या इन्स्टिट्यूशनचा बऱ्यापैकी अंडरस्टँड करून घ्यायचं आहे की व्हॉट आर द मेन फंक्शन ऑफ दिस अँड द व्हॉट आर द फंक्शन हॅज बीन डन बाय दिस पर्टिक्युलर इन्स्टिट्यूशन्स। मग हे जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येत आहे की ह्या सगळ्या गोष्टी तिथं करणं गरजेचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं असलेलं LPG आपल्याला तिथं काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे। लिबरलायझेशन्स, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन त्याचे असलेले इम्प्लिकेशन्स काय झाले आणि त्या इम्प्लिकेशन्समुळे इंडियाची इकॉनॉमी बूम झाली आहे का, त्याच्यानंतर हे इम्प्लिकेशन्स किंवा त्या प्रकारे आपण ॲडॉप्ट केल्यानंतर खरं युटिलाइज झालं आहे का, अशा विविध आणि असंख्य गोष्टी आपल्याला तिथं काय करायच्या आहे, चर्चा करायच्या आहे। आलं लक्षात। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे काय, तर बँकिंग सिस्टीम काय बघायची आहे, बँकिंग सिस्टीम। मग त्याच्यामध्ये बँकिंग सिस्टीममध्ये RBI बघायची आहे। मग RBIच्या अंतर्गत त्याचं असलेली जे पर्टिक्युलर स्ट्रक्चर कसं आहे ते स्ट्रक्चर बघायचं आहे, त्याचं फंक्शन बघायचं आहे। आणि RBI कडनं एक पॉलिसी रन केल्या जाते, त्याला म्हणलं जातं मौद्रिक धोरण, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात त्या प्रकारची मॉनिटरी पॉलिसी। काय म्हणतात, मॉनिटरी पॉलिसी। मग मॉनिटरी पॉलिसी काय आहे, मॉनिटरी पॉलिसीचा प्रोव्हिजन्स काय आहे, आज आपण बघतोय की त्या पद्धतीचे असलेल्या ह्या मॉनिटरी पॉलिसीमध्ये कॉन्सेप्ट्स असतात, रेपो रेट, त्याच्यानंतर रिव्हर्स रेपो रेट, त्याच्यानंतर त्या प्रकारचं असलेलो बँक रेट, त्याच्यानंतर असतो CRR, SLR, त्याच्यानंतर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटीज रेट, अशा विविध प्रकारच्या ज्या कॉन्सेप्ट्स आहे त्या कॉन्सेप्ट्स आपल्याला इथं परफेक्टली अंडरस्टँड करून घ्यायचं आहे। मग रेपो रेट वाढल्यानंतर काय होतं, रेपो रेट कमी झाल्यानंतर काय होतो, बँक रेट वाढल्यानंतर काय होतो। बघा ना, आपल्याकडं ज्यावेळेस सामान्य लोकांनी जेव्हा लोन काढलेलं असतं तर लोन काढल्यानंतर तुमचं असलेलं रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे, मग हा रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट याच्यावर सगळं काय केलं जातं, ठरल्या जातं। त्याच्यानंतर आहे आर्थिक बँकिंग सुधारणा।
म्हणजे त्या प्रकारचं असलेलं पर्टिक्युलर तुमची असलेली काय काय सुधारणा केलं आहे, मग तिथं नर्सिंग कमिटीवर क्वेश्चन विचारला जातो, मग नर्सिंग कमिटीचं असलेलं प्रोव्हिजन्स काय कोणत्या प्रकारचे आहे ह्या सगळ्या गोष्टी तिथं आपल्याला बघता येऊ शकतं. कॅपिटल मार्केट आहे, मनी मार्केट आहे, अशा विविध प्रकारच्या गोष्टी तिथं अंडरस्टँड केल्या जाऊ शकतं. त्याच्यानंतर आहे सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे काय, पॉप्युलेशन. पॉप्युलेशनवर भरपूर क्वेश्चन विचारल्या जातात. पॉप्युलेशनच्या संदर्भामध्ये काय क्वेश्चन विचारला जातो, तर पॉप्युलेशनच्या संदर्भामध्ये डेमोग्राफिक ट्रान्झॅक्शन थेरी ह्या गोष्टीवर जास्त क्वेश्चन विचारला जातो. मग डेमोग्राफिक ट्रान्झॅक्शन थेरी जसं की पॉप्युलेशन आपल्याकडं वाढत चाललेलं आहे, मग हे वाढत 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 आपल्याकडं असलेल्या कशा पद्धतीने इकॉनॉमिकलवर त्याचा परिणाम होतोय, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, त्याही पद्धतीने बघायचं आहे. आपल्याला हे पण माहिती आहे की पॉप्युलेशन सडनली एकदमच वाढली आहे का, नाही, कधी गॅप पडलेला आहे, कधी वर झालेला आहे, कधी कमी झालेला आहे. मग अशा पद्धतीने डेमोग्राफिक ट्रान्झॅक्शन थेरी बघायची आहे, वर्ल्ड पॉप्युलेशन बनायचं आहे, सेन्सिस बघायचं आहे की कशा प्रकारचं आपल्याला 10 वर्षानंतर आपल्याकडे सेन्सिस होता आणि ह्या सेन्सिसच्या माध्यमातून आपल्या इकॉनॉमिकमध्ये ह्या पॉप्युलेशनचा कशा प्रकारे इम्प्लिकेशन्स केल्या जाणार आहे हे तिथं अंडरस्टँड होणार आहे. त्याच्यानंतर पॉप्युलेशन पॉलिसी सगळ्यात महत्त्वाची असते. मग ही पॉप्युलेशन पॉलिसी कशा पद्धतीने डिटरमाइन केल्या जाते, त्याच्यामध्ये विशेषतः पॉप्युलेशन पॉलिसी 2002 ज्याच्या माध्यमातून आपल्या इंडियन गव्हर्नमेंटनी सांगितलेलं आहे की वी हॅव टू बी स्टिक म्हणजे एका स्टिकला राहिला पाहिजे किंवा एखाद्या गोष्टीवर स्टिक राहिला पाहिजे. ते म्हणजेच काय की एका कपलनी त्यांना फक्त लेकरं किती होऊन द्यायला पाहिजे, 2 लेकरं होऊन दिले पाहिजे. मग अशा वेळेस पॉप्युलेशन पॉलिसीचा मूळ उद्देश ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आहे. त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन कसं आहे, त्याच्यानंतर सेक्स रेशो कसं आहे, त्याच्यानंतर असलेलं अर्बनायझेशन कसं आहे, याच्यावर मुख्यत्वे करून काय विचारला जातो, क्वेश्चन विचारला जातो. म्हणजे बघा आपल्याकडे ज्यावेळेस इकॉनॉमिक्सचा एक स्पेक्ट्रम बघतो तर त्या इकॉनॉमिक्सच्या स्पेक्ट्रममध्ये तुमची असलेली बँकिंग सिस्टीम आहे, पॉप्युलेशन आहे, त्याच्यानंतर तुमचं असलेलं पर्टिक्युलर इंटरनॅशनल रिलेशनच्या स्वरूपामध्ये विशेषतः ज्यावेळेस तुम्ही फॉरेन कंट्रीजसोबत इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटीज करता तर त्याच्यासोबत असलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहे. त्याच्यानंतर इंडियन गव्हर्नमेंट काय करतं, कोणत्या पद्धतीने करतं, त्याच्यानंतर डेव्हलपमेंट आणि ग्रोथचा असलेला संदर्भ फार महत्त्वाचा येतो आणि त्या प्रकारचं असलेलं ह्या सगळ्या गोष्टी. मग ह्या सगळ्या गोष्टीवर आपल्याला चर्चा करणं अपेक्षित आहे. मग आपल्या अकॅडमीचा प्राथमिक उद्देश असणार आहे की इंग्लिशमधून आणि मराठीमधून दोन्हीही बायलिंग्वली तुम्हाला तो स्टडी करणं अपेक्षित आहे आणि ती स्टडी आपण ह्या अकॅडमीच्या माध्यमातून करून घेतोय. मग ह्या पद्धतीने हा सिलेबस डिकोड कशा पद्धतीने करायचा, कोणत्या स्वरूपात करायचा हे जेव्हा कळतं ना तर त्यावेळेस ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी आपल्याला प्रॉपरली रन करता येऊ शकतं. आलं लक्षात. जर तुम्हाला काही शंका असेल, काही प्रश्न असेल तर त्या प्रकारचा असलेला खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि त्या पद्धतीच्या माध्यमातून इन्क्वायरी करू शकता. थँक्यू सो मच.